स्टार्टअप कट्टा, ते काय आहे, ते कुठे होणार आहे, ते कसं होणार आहे, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्यासोबत विनीत बनसोडे सर आलेले आहेत. जसे हल्ली बरेच शोज आलेले आहेत जिकडे उद्योजक येतात आणि आपलं पिच करतात आणि जे इन्व्हेस्टर असतात ते त्यांना काही प्रश्न विचारतात आणि त्यांना इक्विटी देतात किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर तसा प्रयोग आपण करतोय. आपल्याकडे 4-5 इन्व्हेस्टर येणार आहेत आणि हे लाईव्ह सगळ्या लोकांसमोर होणार. त्यामुळे ऍक्च्युली आपण जे म्हणतो की बिझनेस करण्यासाठी पैसे लागत नाही, तर ऍक्च्युली लागत नाही. तुमच्याकडे फक्त तो बिझनेस डिझाईन करण्यासाठी जी स्किल लागते किंवा जो अभ्यास लागतो तो जरी केला तरी खूप लोक पैसे लावतात. कन्सेप्ट आहे स्टार्टअप कट्टा. हे आज शार्क टँक म्हणून आपल्याला टीव्हीवर बघायला मिळते. त्याच्या आधी मला वाटतं 2001 मध्ये जपानमध्येही सुरू झालेली होती, टायगर्स ऑफ मनी नावाने. करेक्ट. मग तिकडे टायगर होते, इकडे ड्रॅगन डेन, इकडे एक शार्क टँक. मग आपलं मराठीमध्ये एकदम स्टार्टअप कट्टाच कसं? म्हणजे शार्क कधी मदतीला येऊ शकतो का? शार्क हा तुम्हाला खाण्यासाठी देऊ शकतो, पण कट्टा म्हणजे तुम्हाला रिलॅक्स करतं. सगळ्यात श्रीमंत जे 1000 लोक आहेत त्यांची जर यादी बघितली तर त्यात मराठी माणूस नाही. बरोबर, आजही नाहीये. पण दुःख खरं याच्या पुढे आहे की हे भारतातले 1000 श्रीमंत नॉन मराठी लोक महाराष्ट्रात राहतात. म्हणजे मराठी हा विषय फक्त महाराष्ट्रासाठी नाही आहे. तो गुजरातमध्ये 10 लाख मराठी आहेत, मध्य प्रदेशमध्ये मराठी आहेत, गोव्यामध्ये मराठी आहेत, कर्नाटकमध्ये मराठी आहेत. जिकडे जिकडे बँक ऑफ महाराष्ट्र आहे ना तिकडे मराठी. सॅटर्डे क्लब चालतोच एनजीओ म्हणून. आपण एक रेजिस्टर्ड एनजीओ आहोत. त्यामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. कुणालाही कसलं मानधन नसतं आणि सगळे एकमेकांना मदत करण्यासाठी देतात. आमचं असं ठाम मत आहे की आपण जेव्हा दुसऱ्यांना मदत करतो ना तेव्हा आपण जास्त शिकतो. आता मी जेव्हा सॅटल क्लबमध्ये आलो ना तेव्हा मला वाटलं की माझा आता ग्राफोलॉजी हा किती छोटा व्यवसाय आहे आणि कुठे करू शकतो. तर मला वाटलं मुंबई, पुण्यामध्ये किंवा ठाण्यामध्ये मी माझे छोटे मोठे वर्कशॉप्स घेईन आणि माझं तेवढं चालेल, कारण माझी कॅपॅसिटी तेवढीच होती. सॅटर्डे क्लबमध्ये आल्यानंतर मला कळालं की अरे इथे इतके लोक आहेत मदत करायला की आता मी माझा व्यवसाय खरं तर इंटरनॅशनल घेऊन जाऊ शकतो. मी नेहमी सांगतो की सॅटल क्लबमध्ये आलो तेव्हा माझ्याकडे एक सेकंड हँड स्कूटर होती, पण 10 वर्षानंतर सॅटल क्लबमुळे माझ्याकडे मर्सिडीज आली होती. चांगल्या उद्योजकाचं डेफिनेशन काय माहिती आहे की व्यवसाय करायलाच हवा, पण व्यवसाय अशा लेवलला घेऊन जायला हवा की तुम्ही नसताना सुद्धा तो पुढे चालत राहील. उद्योजक जे पैसे लावणार आहेत त्यांचं काय मोटिवेशन आहे? कारण ते तर आहेतच श्रीमंत. जास्त कुठल्या व्यवसायाकडे मराठी माणूस वळला आहे? मराठी व्यवसायिकांना पिढी दर पिढी का पारिवारिक व्यवसाय का नाही घडवता येत?